दिवसात 2 दिवसात 1 दिवसात 24 तासावर असा आपण अनुभव नाही करून देतो. आणि असं सर आणि मग तुम्ही असं करतात ना, तुम्ही त्यांचं नाही करून आपण केलं तर आमची विनंती आहे मॅनेजमेंटच्या लोकांशी तुम्ही एकदा बोला किंवा हे लोक मला आमच्याकडे थोडासा वेळ मला ते माहिती नाही पाहिलं तुमचं निवेदन द्या काय निवेदन दिलं नाही काय नाही 4 किलोमीटर 5 किलोमीटर पिकअपला बोलवतात आणि 20 रुपयाची ऑर्डर आहे. म्हणजे 20 रुपये ड्रॉप आहे आणि पिकअपचे पैसे मिळत नाही. ते पिकअपचे पैसे मिळावे यासाठी पण आहे. त्याच्यानंतर पे आउट इतर शहरामध्ये जे आहे म्हणजे मुंबई पुण्याला तिथं एका ऑर्डरला कमीत कमी 60 रुपये राहतात. 4 किलोमीटर 5 किलोमीटर पर्यंत त्या पद्धतीने आपल्याला इथं द्यावे. नाईट पे आउट जे आहे नाईटला जे आहे मुलं 2-2 वाजेपर्यंत काम करतात रात्री, तर त्याच्यामुळे त्यांना नाईटला थोडस पे आउट वाढवून द्यावं. आणि घाटी हॉस्पिटल आणि हे मोठे मोठे अपार्टमेंट जे आहेत त्या अपार्टमेंट मध्ये जे कस्टमर असतात कस्टमर वार्ड मध्ये आम्हाला बोलवतात आणि आपण पार्किंग मध्ये गाडी लावल्यानंतर ती गाडी तिथून 2 वेळेस लोकांच्या गाड्या चोरी केल्यात आपल्या डिलिव्हरी पार्टनरच्या. त्याच्यामुळे ते त्यांनी कंपनीनं त्यांना सांगावं की बाबा तुम्ही डिलिव्हरी खाली येऊन घ्या. आणि हेल्पलाईन सपोर्ट सध्या बंद केलं त्यामुळे हेल्पलाईन सपोर्ट चालू करायला. लांब पल्ल्याचे आपण इथून समजा 10 किलोमीटर वर गेलो तर रिटर्न पेला आपल्याला येताना फक्त 5 रुपये किंवा 7 रुपये भेटतात हे वाढवून देण्यासाठी. त्याच्यानंतर मल्टी ऑर्डर आहे. एक ऑर्डर आपल्याला 20 रुपयाची पडली ती 3 किलोमीटरची आणि लगेच दुसरी ऑर्डर त्याला जवळ त्याच एरियामध्ये राहते म्हणून ती दुसरी पण ऑर्डर देतात. मग ती ऑर्डर काय करतात त्याच एरियात चालला म्हणून फक्त 5 रुपये वाढवून देतात. ते 20 चे 25 करतात. जसं त्या पहिल्या ऑर्डरला 25 रुपये दिले तर दुसरी ऑर्डर 25 रुपयाची द्यावं ही मागणी आहे. रात्री काम करत असताना डिलिव्हरी बॉयला काही सुरक्षा नाही. जेव्हा समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा एखादे कस्टमर काय करतो पिलेला हे असतो त्यावेळेस भांडणं होतात त्याचे. त्यावेळेस आम्ही टीएलला आमच्या टीम लीडरला फोन करतो तर टीम लीडर अवेलेबल नसतो. त्याच्यामुळं सिक्युरिटी हे जे आम्ही आमच्या घरासाठीच काम करतो आणि लोकांची सेवा पण करतो एक सेवाच समजा तर त्यासाठी थोडीशी आम्हालाही सुरक्षा मिळाली पाहिजे. आणि अपघात झाल्यानंतर डिलिव्हरी बॉयला इन्शुरन्स आहे पण डिलिव्हरी बॉयच्या गाडीला जर काही झालं तर त्याला काही इन्शुरन्स लागू होत नाही किंवा त्याचा काही खर्च मिळत नाही. ही एक मागणी आहे. आणि डिलिव्हरी बॉयचं किमान वेतन चालू करा. कमीत कमी त्याला काहीतरी वेतन द्या आणि पीएफ ESI साठी त्याची सवलती मिळव ही एक मागणी आहे. मागण्या आहे. आज दुपारपासून आम्ही शांततेत काम बंद आंदोलन केलेले तर झोमॅटोवाल्यांनी काही फार रिस्पॉन्स दिलेला नाही. त्यांच्या मॅनेजमेंटच्या 2 लोक आले होते. आपल्या ऍक्सिडेंट कमिशनर बोला ज्याच्याकडे झोमॅटो गिग वर्करचं काम आहे ते बोलून पडियाल साहेबांशी आम्ही बोललो होतो 3 वाजता. ते म्हणाले मला 3:30 वाजतापासून VC आहे मग 5:30 वाजता आपण भेटू. आता मी इथे आल्यावर त्यांना फोन केला कलेक्टर ऑफिस मी कलेक्टर ऑफिस तर कंपनीच्या 2 लोकांचे मला फोन आलेले तर आम्ही त्यांना म्हणलो होतो की 5:30 वाजता मीटिंग ठेवली आहे कमिशनर साहेबांच्या ऑफिस तुम्ही या. भैया चैनल का मोबाइल है करके क्लियरिटी उसको खतरनाक रहती है. धन्यवाद सर. तर आज इथं आपण कामगार उपायुक्त इथे आज बरेच कामगार इथं घेऊन आलेले आहेत. त्याबद्दल साहेबांची आज काय बोलणी झालेली आहे आणि दर्शकांना सांगा. गिग वर्कर्स यूनियन की ओर से आज हम लोग यहाँ जोमेटो में जो डिलीवरी का काम करते हैं राइडर्स उनके डिलीवरी पार्टनर उन सब पर जो आर्थिक शोषण हो रहा है उसके लिए हम यहाँ पर आए हुए हैं. जोमेटो में जो काम करने वाले राइडर्स हैं उनको 5 रुपए रेट दिया जा रहा है. शुरुआत में ये 10 रुपए दिया जाता था. सभी राइडर्स की मांग है कि उसको 15 रुपए दिया जाए. सभी चीजें बढ़ गई है. पेट्रोल बढ़ा, गाड़ी का मेंटेनेंस बढ़ा, सब बढ़ा, मगर रेट राइडर्स का कम होते जा रहा है. मेंटेनेंस नहीं है, इंश्योरेंस नहीं है,
ऑर्डर नहीं मिल रही, पे आउट नहीं है और प्रेशर है, नाइट का चार्ज नहीं मिल रहा, वापिस आने का चार्ज नहीं मिल रहा। इसलिए गिग वर्कर्स यूनियन के माध्यम से आज दोपहर से स्वेच्छा से सभी राइडर्स ने काम बंद किया है। संवैधानिक पद्धति से, शांतता की ओर से हमने अपना काम बंद किया है, दूसरों का नहीं। हमें यह काम अपने पर हुए अन्याय के लिए हम आज सरकार की तरफ आए हैं। माननीय विभागीय आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, उनको हमने 12 मांगों का निवेदन दिया हुआ है और उन्होंने अभी आश्वासन दिया है कि कल दोपहर 2 बजे जोमेटो के जो अधिकारी हैं, टीम लीडर हैं और लीगल सेल के जो प्रमुख है, अभी मुंबई से भी उनके लीगल टीम के अधिकारी का हमें फोन आया था। हमने कहा जो लेबर कमिश्नर बोलेंगे वही होगा। आज 5:30 बजे उनको बुलाया था मगर वो आए नहीं। मगर अभी माननीय विभागीय आयुक्त साहब ने ऐसा बोला है कि हम उनको आज लिखित में, राइटिंग में लेटर निकालेंगे कि कल दोपहर को 2 बजे तक आप लेबर कमिश्नर में ऑफिस में हाजिर हो जाओ इनकी मांगों के लिए। और हमारा यह आंदोलन कल दोपहर 2 बजे तक, जब तक मीटिंग होती नहीं तब तक ये चालू रहेगा। आगे के आंदोलन की दिशा दोपहर के 2 के मीटिंग के बाद सभी राइडर्स मिलकर तय करेंगे।